बीडमध्ये कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। बीड परभणीचं पर्यटन करू नका, विरोधकांनाही टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा, शरद पवार मोर्चामध्ये सहभागी होणार। 2.5 वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो। आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅचही जिंकणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळीला पोलीस कोठडी, हत्येनंतरचं गवळीचं बारमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर। मनोज जरांगेंनी घेतली सूर्यवंशी कुटुंबाची भेट, जरांगेंची सूर्यवंशी कुटुंबियांसोबत चर्चा। आपल्याला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, 100 दिवसांच्या ॲक्शन प्लॅनचा आढावा घेतल्यावर आता फडणवीस खातेनिहाय आढावा घेणार, लवकरच ॲक्शन प्लॅनची निश्चिती। लागवड निम्म्यावरती आल्यानं पुढील वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता, नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवर कांदा लागवड घटली। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये 4 दिवसात दुसऱ्यांदा वाघ, वनखात्याच्या कॅमेऱ्यात ट्रॅप। बार्शी तालुक्यातील थेंबरेवाडी तलाव परिसरात वाघाची भ्रमंती। कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं, अझरबैजानहून रशियाला जात होतं विमान, विमानात 70 प्रवाशांपैकी 42 जणांचा मृत्यू।